20,000 रुपयांच्या लाच प्रकरणी हवालदारांसह दोघांना पकडले. वैराग पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. अपघाताच्या घटनास्थळातील पंचनाम्याचे कागदपत्रे देण्यासाठी 20,000ची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी हवालदारासह दोघांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली. हवालदार राहुल इरण्णा सोनकांबळे वय 52 वर्ष व मनोज किशोर वाघमारे वय 40 वर्ष राहणार सिद्धार्थनगर वैराग तालुका बार्शी असे रंगेहात पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तक्रारदाराचे वडील रस्ते अपघातामध्ये जखमी झाले होते. या प्रकरणी 11 ऑक्टोबरला वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास हवालदार राहुल सोनकांबळे यांच्याकडे होता. इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी घटनास्थळी पंचनाम्याची कागदपत्रे तक्रारदाराला हवे होते. हवालदार सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 20,000च्या लाचेची मागणी केली. तडजोडीने ही रक्कम 15,000 रुपये देण्याचे ठरले. खाजगी व्यक्ती मनोज वाघमारे यांच्यामार्फत सोनकांबळे यांनी स्वतःकरिता रक्कम स्वीकारली. दोघांनाही अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई अँटी करप्शनचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार, हवालदार श्रीराम घुगे, प्रमोद पकाले, शिपाई राजू पवार, चालक राहुल गायकवाड यांनी पार पाडली.